एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 30. कली माझी नादिना उद्धराया, महाविष्णू झाले धराया. जेही तारिले ही दीनानाथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. सगुण उपासना अत्यंत आवश्यक आहे आणि इथं श्रोत्यांचं मन केंद्रित करायला नाथ महाराजांनी सुरुवात केली. कारण सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहेत, त्यात भेद मानण्याचं कारण नाही. सगुणाची उपासना करता करताच निर्गुणाचा आत्मप्रत्यय येतो. निर्गुण निराकाराचा बोध होणं अत्यंत कठीण आहे, अगम्य आहे. मन बुद्धीच्या आवाक्यातला तो विषय नाही, हे जाणून घेण्यासाठी शास्त्रसंकेताचा उपयोग होत नाही. किंबहुना अपौरुषेय वेदसुद्धा इथे नेती नेती म्हणतात, मौनावतात. पण सगुणोपासना सुलभ आहे. मूर्तीचं साजिरं गोजिरं रूप पाहताना तहान भूक हरपून जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतातच ना, रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. जो परमात्मा नित्य आहे, सिद्ध आहे, सच्चिदानंद आहे, मायेच्या प्रकृतीच्या पलीकडचा परमानंद आहे, तोच स्वानंद कंद गोविंद आपल्या लीलेनं सगुण रूप धारण करतो. श्रीकृष्ण उद्धवाशी संवाद साधताना म्हणतात, माझं धैर्य, शौर्य, उदारता, कीर्ती, गुणगांभीर्य, जे जे गुणविशेष प्रगट होतात त्याचं कारण माझं सगुण रूप होय. या मूर्तीच्या दर्शनानं जो ज्ञानदीप कलिका हाती येते, ती हे एक घर अर्थात विश्वप्रकाशानं व्यापून टाकते. ज्याला मूर्तीचं एकाग्र ध्यान लागतं तो स्वयं चैतन्यमय होऊन जातो, म्हणजेच त्याला निर्गुणाचा बोध होतो. जनकल्याण हे साध्य एकनाथांपुढे होतं. त्यासाठी उपासनेची गरज होती. भगवंताच्या कीर्तीमुळं उपासना वाढते. त्यामुळं मंदिराचं मूर्तीपूजेचं सांगोपांग विवेचन ते दृष्टांताच्या आधारानं करत आणि लोकांच्या हृदयावर देवाची प्रतिष्ठा ठसवण्याचा प्रयत्न करत. सावकार या विवरणाच्या आनंदसागरात डुंबत होता. आता एखाद्याला वाटेल इथे सावकार कोण आला, तर तो ज्याने ही विजय पांडुरंगाची मूर्ती इतक्या लांबून डोक्यावर घेऊन आलेला होता आणि त्या मूर्तीला नैवेद्य काय द्यायचा, ताबडतोब गिरजाबाईंनी लोणी आणि साखर हातावर दिलं. नाथ महाराज म्हणतात, बाबा तू या सावकाराकडे पंचपक्वान्न खाल्ले असतेस, माझ्याकडे मी तुला काय देऊ. तितक्यात त्या विटेवर अक्षरं उमटली होती, दास जेऊ घाल वा ना. ती मूर्ती घेऊन आलेला तो सावकार या सगळ्या विवरणाच्या आनंदसागरात डुंबत होता. त्याला ह्यातून बाहेर यावंसं वाटत नव्हतं, पण प्रापंचिकाला व्यवहार सुटला आहे का? त्याला स्वगृही परत जाण्याचा विचार करणं भाग होतं. त्याला अनुभवायला मिळालं होतं की नाथांनी प्रपंच आणि परमार्थ याचा सुवर्णमध्य साधला आहे. ते दोन्हीकडे यशस्वी झाले आहेत. एकनाथांची कर्मनिष्ठा आणि ब्रह्मनिष्ठा समान आहे. त्यात एकरूपता आहे. ते कर्मठही नाहीत, त्याचप्रमाणे कर्महीनही नाहीत. कर्मयोग आणि ज्ञानयोग याचा अतिरेक सोडून मधला मार्ग अनुसरित आहेत. त्यांच्या शब्दात म्हणजे ज्यामुळं आत्मानुसंधान सुटतं ते कर्म त्याज्य, ज्या कर्मामुळं मन स्वरूपनिष्ठ राहतं ते कर्म कर्तव्य होय. अनाचार आणि अत्याचार या दोन्हींचा मध्य म्हणजे सदाचार. समाजात वर्णसंकर होता कामा नये आणि अतिरेकी वर्णाभिमान असता कामा नये. हरिभक्ती म्हणजे सर्व चराचर सृष्टीत भगवंत पाहणं, आपल्या ब्रह्मबुद्धीला स्थिर ठेवणं, सर्वत्र कल्याण नांदावं अशी क्रिया करणं, अर्थात लोकसंग्रह करणं आणि लोकोपकारात तन मन प्रसंगी प्राणार्पण करणं म्हणजेच हरिभजन होय. आपल्या रसाळ आणि प्रभावी वाणीनं आणि आचरणानं ते अज्ञानी जनांना जणू भागवत धर्मच समजावून सांगत होते. भूतमात्रांची सेवा, समभाव, ईश्वरभक्ती हे सगळं कृतीमुळे ईश्वर दर्शन घडू शकतं ते हे समजावून सांगत. या पारमार्थिक रसात अखंड बुडणाऱ्या सावकारानं आपल्या गावी परत जाताना नाथांना एक इच्छा सांगितली.
त्यामुळे एकनाथांची पुन्हा भेट होईल ही अभिलाषा होती. तो म्हणाला, महाराज, या पांडुरंगाला शोभेल अशी रुक्माईची मूर्ती मी करवून घेतो. मग आपण या विठोबा रुक्माईचं लग्न लावू. आपला वरपक्ष आपण लग्नाचं वऱ्हाड घेऊन कर्नाटकात यावं. आम्ही आपला मानसन्मान करू. भगवंताचं लग्न? या कल्पनेनं एकनाथ हसले. जगाचा मालक आणि पालक असलेल्या ईश्वराचं आम्ही लग्न लावायचं म्हणजे या गोष्टी वर करणी हास्यास्पदच आहेत. सावकार लग्नाचं आमंत्रण देऊन मायदेशी निघून गेला. मागे केलेल्या प्रवासातले निरनिराळे प्रसंग नाथांना आठवू लागले. विशेषतः मथुरा, वृंदावन, गोकुळ, डाकोर, नाथद्वारा, द्वारका या सगळ्या ठिकाणी देवाला अनंत तऱ्हेची पक्वान्न, अनंत वेळा भोग असे अर्पण करतात. वास्तविक नित्य तृप्त असलेला भगवान या भोजनासाठी आसुसलेला नसतो, तरी माणूस हे सारे उपचार करतोच. देवाचे तिन्ही त्रिकाळ पोशाख बदलणं, शृंगार बदलणं, त्याच्यासाठी काकडा आरती करणं, शेजारती करणं चालूच असतं. वास्तविक शेजारती करून देवाला झोपवणं म्हणजे खुळचटपणाच करणं, नाही का? ईश्वर झोपून कसं चालेल? पण तरीसुद्धा आम्ही चातुर्मासात देवाला विश्रांती मिळावी म्हणून शयनी एकादशी करतोच. नित्य जागृत तत्पर असलेल्या देवाला काकडा आरती म्हणून जागवतो. हा खरं तर देवस्वरूपावर दाखवलेला अविश्वास आहे. तो अजन्मा, अजर, अमर आहे, तरी त्याचा जन्मोत्सव साजरा करतो. हे का? कशा करता? या साऱ्या निर्बुद्ध निरर्थक गोष्टी नव्हेत का? या विचारमंथनात नाथ होते. तेवढ्यात त्यांच्या लाडक्या लीलानं हाक मारली. बाबा, चला ना जेवायला, उशीर होतो आहे. मला मागची सर्व आवराआवर करावी लागते. ती चिमुरडी आपला भातुकलीचा स्वयंपाक करून नाथांना हाक मारत होती आणि आपल्या आईसारखा आव आणून त्यांना जेवायला बोलवत होती. पाटांचा आडोसा करून तिनं आपलं घरकुल मांडलं होतं. आईनं दिलेल्या दाणे, गूळ, खोबरं, फुटाणे याचे नाना विविध प्रकार तिनं तळहाता एवढ्या वडाच्या पानावर वाढले होते. नाथ तो लुटूपुटूचा स्वयंपाक जेवायला बसले. त्या चिमुरडीला खूप खूप आनंद झाला. चिमटी एवढंच वाढलेले पदार्थ नाथ चिमटीनं उचलून खात होते. फुटाण्याच्या 2 पाकळ्या करून त्यात गूळ भरून तिनं पाकळ्या चिटकवल्या होत्या. ती म्हणे भरली वांगी. दाण्याच्या पाकळ्या म्हणजे भात, खोबऱ्याचे तुकडे म्हणजे भाजी, हा सारा स्वयंपाकाचा थाट होता. ती आग्रह करून 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 वडिलांना वाढत होती. पदार्थ कसे झालेत असं म्हणून विचारत होती. आपल्या गुडघ्यावर हनवटी टेकून ती जेवणाऱ्या नाथांकडे तृप्त नजरेनं पाहत होती. तिनं घातलेली धारवाडी खणाची परकर चोळी, तो वेणीचा घट्ट खोपा, कपाळावरचं गोल गरगरीत कुंकू आणि बसण्याची ऐट अगदी चित्रांकित करण्यासारखी होती. तिच्या नजरेकडे लक्ष जाताच नाथांना वाटलं, एखादी गोष्ट देवाला अर्पण करताना भक्ताची मनस्थिती या लीलेसारखीच असते. आपण देतो ते कमी की जास्त याचा मनाला स्पर्शही नसतो. फक्त आपण जे देतो ते सद्भावनेनं देतो आणि देव ते घेतो हे प्रेम भावनेनं घेतो. यातच सार सर्वस्व दडलेलं असतं. इथंच तृप्ती, समाधान अनुभवायला मिळतं. देव उपाशी आहे म्हणून आपण देत नाही, तर आपली हौस म्हणून पंचपक्वान्नांचा नैवेद्य देतो. माणूस प्राणी उत्सवप्रिय आहे. स्वतःच्या भावभावना, स्वतःची हौस, स्वतःची कृतज्ञता या तो देवाला स्वतःच्या पातळीवर आणून पूर्ण करतो. देवाला या उत्सव सोहळ्यात सामील करून घेऊन तो त्याचं भजन, पूजन, नामस्मरण साधतो. महादेवाला महाशिवरात्रीला भांग पाजतो, तर कृष्णाला रंगपंचमी खेळायला लावतो, रास खेळायला लावतो, शक्ती देवतेला जोगवा मागायला लावतो, तर मंगलमूर्तीला मोदक भक्षण करायला लावतो. उत्सव सोहळ्यात रंगणारा आणि त्याद्वारे परमार्थ साधणारा माणूस खरोखर बुद्धिमान म्हणला पाहिजे. प्रतिवर्षी तुळशीचं लग्न कृष्णाशी लावतो. श्रीशैल्यावर तर भाविकजन प्रतिदिनी सायंकाळी मल्लिकार्जुन, भ्रमरंभा यांचा विवाह सोहळा साजरा करतात. का? तर तसा नवस बोलण्याचा तिथला रिवाज आहे. सावकाराला जर विठ्ठल रुक्माईचं लग्न लावून देण्याची इच्छा झाली असेल तर त्यात गैर काही नाही.
आणि हसण्यासारखं पण काही नाही. तो त्याचा भावगर्भ मनाचा आविष्कार आहे. आपण त्याची ही भावमयी अवस्था जपली पाहिजे. आपण या पांडुरंगाला घेऊन कर्नाटक प्रांतात जाऊन विवाह सोहळ्यात सामील झालं पाहिजे, हा विचार नाथांनी मनोमन केला होता. कर्नाटकात घरी आल्यावर सावकाराच्या श्रद्धाळू मनाचे कंगोरे जास्त झळाळू लागले. त्यानं तातडीनं रुक्मिणीची मूर्ती तयार करून घेतली आणि पैठणला विवाहाचं निमंत्रण पाठवलं. निमंत्रण पोहोचताच नाथांनी निघायची तयारी केली. त्यांना वाटलं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असेल, संजीवन प्राप्त झालेली रुक्मिणी श्रीकृष्णाची आतुरतेनं वाट पाहत असेल, तिच्या मनाची विहरावस्था, तिच्या भावना शिगेला पोहोचल्या असतील, ती वाटेकडे डोळे लावून बसली असेल. कारण ही विरहावस्था फार कठीण असते. महाभारतात व्यासांनी वर्णन केलेला रुक्मिणी स्वयंवराचा प्रसंग नाथांच्या मनापुढे तरळू लागला. त्यांना वाटलं आता आपली काव्य प्रतिभा जागृत होत आहे. आपणही रुक्मिणी स्वयंवराच्या प्रसंगावर ओवीबद्ध काव्य करावं आणि या विवाह सोहळ्याप्रसंगी ही साहित्य संकल्पनाची पुष्पांजली भगवंताच्या चरणी अर्पण करावी. हल्ली नाथांचं साधं लेखनही काव्यरूप घेऊ लागलं होतं. जास्तीत जास्त आशय कमीत कमी शब्दात समर्थपणे मांडता येतो, हा काव्यगुण सामान्य नव्हे. काव्यात गेयता असते, त्यामुळं आपोआप विषयात माधुर्य निर्माण होतं. शिवाय काव्यप्रकार मुखोद्गत करायला सोपा आणि सहज होतो. म्हणून तर ज्ञानेश्वरांनी ओवीबद्ध रचना केली, आचार्यांनी स्तोत्र लिहिली आणि रामायण महाभारतसुद्धा श्लोकबद्ध काव्यात लिहिलं गेलं. आपण रुक्मिणी स्वयंवर ओवीबद्ध लिहावं हे त्यांना जाणवलं. वऱ्हाड कर्नाटकाकडे निघालं. गिरिजाबाई गरोदर असल्यानं दगदग नको म्हणून त्या वऱ्हाडाबरोबर गेल्या नाहीत. लीला लहान, ती आईशिवाय राहणार नाही म्हणून ती पण बरोबर गेली नव्हती. पण इतर पैठणकर मंडळी मात्र मोठ्या हौसेनं नाथांबरोबर निघाली. 16 दिवस देवाचा लग्न सोहळा मोठा धामधुमीत पार पडला. भजन, कीर्तन, प्रवचन यांचा जणू त्या गावात सुकाळ झाला. सारं वातावरण विठ्ठलमय झालं. सारे गावकरी परमार्थ अध्यात्माच्या गोष्टी करू लागले आणि भक्तिरंगात डुंबू लागले. नाथांचे पाय आपल्या घराला लागले या कल्पनेनं सावकाराला आपल्या जीविताचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. हे सारं दुःख आनंद विठ्ठलानं प्राप्त करून दिले या भावनेत तो मशगूल होता. वऱ्हाड परतलं. सावकाराची श्रद्धा ओळखून नाथ म्हणाले, मी पांडुरंगाला पैठणला नेतो, पण तुमच्या पूजेसाठी, तुमच्या उपासनेसाठी रुक्मिणी देवी इथेच असू दे. सावकार आनंदाने म्हणाला, नाथ महाराज, माझा पांडुरंग विजयी पांडुरंग आहे बरं. त्यांनी मला आपल्यासारख्या पुण्यवंतांची भेट घडवून दिली, हा सामान्य विजय नव्हे. आणि त्या पांडुरंगाचं नाव विजयी पांडुरंग म्हणून रूढ झालं. जय हरी.